सभेसाठी बसलेला आहात याची मला जाणीव आहे। आपल्या उपस्थितीवरून दिसतंय की तुम्ही सगळ्यांनी किसन कथोरेंना घरी घालवायचा निर्णय केलेला दिसतो। बराच वेळा संधी दिली पण मतदारसंघाचे प्रश्न सोडवता नाही आले। बऱ्याच वेळा संधी दिली पण बदलापूरमध्ये परवा जी घटना झाली त्या घटनेनंतर बदलापूरकरांनीही ठरवलंय की या माणसाला सोडण्याशिवाय आता पर्याय नाही। कारण मुरबाड असो बदलापूर असो मुरबाडकरांनी आणि बदलापूरकरांनी यावेळी या मतदारसंघात परिवर्तन करायचं ही भूमिका घेऊन कामाला सुरुवात केली। काँग्रेस, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, सीपीएम, समाजवादी पक्ष सगळे जी महाविकास आघाडीत सहभागी असणारे आमचे सहकारी आहेत त्या सर्वांनी ताकदीनं महाराष्ट्रात आणि आपल्या मतदारसंघात देखील कामाला सुरुवात केलेली आहे। सुभाष पवारांनी मगाशी सांगितलेल्या सगळ्या प्रश्नांना पुन्हा स्पर्श मी करत नाही, पण यावेळी महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणी जाऊन आलो त्यावेळी एक चित्र महाराष्ट्रातल्या सगळ्या मतदारसंघात दिसतंय की हे सध्याचं सरकार जे आहे ते तोडून फोडून बनवण्यात आलेलं आहे आणि या महाराष्ट्रातले दोन पक्ष फोडण्याचं पाप ज्या भारतीय जनता पक्षाने केलेलं आहे त्या भाजपला शिक्षा करणं हे आता महाराष्ट्राने ठरवलेलं आहे। भारतीय जनता पक्षाने तुम्हा आम्हाला काय दिलं? काल परवाची दिवाळी आमच्या आया बहिणींना विचारा तेलाचा डबा कितीला गेला? 500-700 रुपयानं तेल मागतं आणि दिवाळीच्या वेळी सामान्य माणसाची काळजी घेण्याच्या ऐवजी व्यापाऱ्यांची काळजी कोणी घेतली का अशी शंका यावी। एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये महागाई देशात वाढली। सगळा दिवाळीचा सण मागच्या वर्षी 20,000 रुपयात केला असेल तर आता 30,000 रुपये आमचे खर्च झाले। महागाई प्रचंड वाढली। सामान्य माणसं मुरबाडला राहतात, बदलापूरला राहतात, मुंबईला जाऊन चाकरी करतात, परत येतात, तेवढ्या पैशात त्यांचं वर्ष निघत नाही, महिना निघत नाही। ही घराघरातली परिस्थिती आहे। आपला पोरगा मोठा होईल, थोडासा मोठा झाल्यावर त्याला कुठेतरी नोकरी लागेल, त्याला काहीतरी संधी मिळेल या आशेवर आपण सगळे कायम वाट बघत बसतो। कष्ट करतो मुलाबाळांसाठी, जगतो मुलाबाळांसाठी। आमचं जगणं कधी होतच नाही, आम्हाला कधी संधीच मिळत नाही कारण आम्हाला काबाड कष्ट केल्याशिवाय 24 तास राबल्याशिवाय घरात घर चालवायला आवश्यक तेवढा पैसा येत नाही। पण तो पैसा आला तर ह्यांची जीएसटी 24% 28% भरता भरता आमच्या घरातले 1,00,000-1.5 लाख रुपये सरकारच घेऊन जातं। ही महाराष्ट्रातली नाही भारतातली परिस्थिती आहे। तुमचं घर जर 1 लाख रुपयात चालवत असाल महिन्याला तर सरासरी 18% काढलं तर 18,000 रुपये केंद्र आणि राज्य सरकारला पण जीएसटी भरतो। तुमच्या पायात घातलेल्या चपलेवर कर आहे, साडीवर कर आहे, शर्टावर कर आहे, टोपीवर कर आहे, तुम्ही म्हणाल त्या गोष्टीवर कर आहे। शेवटचा दिवस आपला ज्यावेळी असतो अंत्ययात्रेचा स्मशानभूमीत जाताना त्यावेळी तिरडीवर जे कापड टाकलेलं असतं ना त्याच्यावर भाजप सरकारने कर लावलेला आहे। एवढे हे पोचलेले या देशामध्ये महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या सगळ्यांना आता जाणवायला लागलंय की कर किती असावा। 10-12% समजू शकतो, 28% कर। 2 चाकी घ्यायला गेला, मोटरसायकल घ्यायला गेला तर 28% कर। पण जर या ठिकाणी आमच्या मधुकर घुडे साहेब शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख यांनी ठरवलं की आता हेलिकॉप्टरच घ्यायचे तर घुडेंना कर 5%। श्रीमंत माणसाला कमी कर
आणि सामान्य माणसं ज्या वस्तू वापरतात त्याच्यावर जास्त कर, अशी भारतीय जनता पक्षाची देशातली नीती आहे. मी गेले काही दिवस बघतोय की महाराष्ट्रात आपल्या हातात काय आता राहत नाही अशी खात्री झाल्यामुळे शेवटचं अस्त्र आता भारतीय जनता पक्षाने उपसलेलं आहे. बटेंगे तो कटेंगे. जेव्हा जेव्हा भारतीय जनता पक्ष धोक्यात येतो, हिंदू नाही भारतीय जनता पक्ष, त्यावेळी भाजपला हिंदू आठवतात. मागच्या काही महिन्यापूर्वी महाराष्ट्रात भाजपचे एक आमदार महाराष्ट्रावर फिरले. जाती आणि धर्मामध्ये सलोखा होऊ नये, धर्मांनी एकमेकाशी भांडणं करावी, दंगल व्हावी, अशी मानसिकता घेऊन एक आमदार महाराष्ट्रावर मोर्चे काढत फिरले आणि सांगायचे, मला कोणाचं काय काळजी करायचे कारण नाही, मला माझा बाप सागरला बसलेला आहे, सागर बंगल्यावर माझा बाप बसल्यामुळे मी काही कोणाची चिंता करत. म्हणजे यांचे मोर्चे समाजामध्ये तेढ निर्माण करण्याची भावना करणारे यांचे प्रवक्ते म्हणा, यांना कुठून बॅकिंग आहे हे तुम्हा सगळ्यांना कळेल. म्हणजे महाराष्ट्रामध्ये जातीय दंगे व्हावेत म्हणून मागच्या 2-3 महिन्यापासून यांनी प्रयत्न केला. मी महाराष्ट्रातल्या समस्त हिंदूंचे आणि मुस्लिम समाजाचे आणि अल्पसंख्याकांचे आभार मानेन की हे सगळं निवडणुकीसाठी यांचं थोतांड आहे हे समजून हिंदूंनी देखील आणि अल्पसंख्याकांनी देखील आपल्या बॅलन्स घालून दिला नाही. आपण भांडायचं नाही, त्यांना किती मोर्चे काढायचे ते काढू दे, ही भूमिका त्यांनी घेतली. म्हणून महाराष्ट्रात शांतता पसरली, शांतता राहिली. कारण महाराष्ट्र हा शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. शाहूंचा, फुलेंचा, आंबेडकरांचे संस्कार या महाराष्ट्रावर झालेले आहेत. म्हणून आम्ही आमचा तोल ढळून देत नाही, तुम्हाला पाहिजे ते करा. आता शेवटची भूमिका त्यांनी शेवटचे 5 दिवस राहिले त्यावेळी सांगायला लागले की बटेंगे तो कटेंगे. 18व्या शतकात काटणे वगैरे चालायचं. 18व्या शतकात म्हणजे भारतीय जनता पक्ष देशाला मागच्या शतकात घेऊन चाललाय. हे 21व्या शतक आहे. तो एलॉन मस्क नावाचा एक माणूस आहे अमेरिकेत, उद्योगपती. तो काय करतोय, तो नवीन संशोधन करत असतो, त्यांना पैसे गुंतवणूक करत असतो. आता तो काय करतोय, मंगळावर इंटरनेट सेवा कशी चालू होईल याच्यासाठी त्याचे प्रयत्न चालू आहेत मंगळावर. आणि अमित शहा आणि त्या आदित्यनाथ इथे येतात आणि म्हणतात बटेंगे तो कटेंगे. आमचं म्हणणं आहे असं तरी घोषणा द्या, पडेंगे तो बडेंगे. शिकलो तरच आपली प्रगती होणार आहे. हे असले उद्योग करून चालणार नाही. पण मागच्या शतकात नेण्याचं काम भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रातल्या तरुण पिढीला करत असेल तर महाराष्ट्रातली पुरोगामी विचारसरणी कधीही हे शक्य होऊन देणार नाही, ही आपल्या सर्वांना विनंती करतो. अनेक घोषणा या सरकारने जाहीर केल्या. एवढ्या घोषणा जाहीर केल्या, पैसे नाही. आदिवासी समाजाला राखून ठेवलेले जे अर्थसंकल्पात पैसे होते ते सगळे यांनी तिकडे डायव्हर्ट केले. मागासवर्गीय समाजासाठी सामाजिक न्याय खात्याचे जेवढे पैसे होते सगळे तिकडे वळवणे. सरकारने अर्थसंकल्प मांडताना काही गोष्टींचा विचारच केला नाही. म्हणून या दोन्ही घटकांचे पैसे दुसरीकडे वळवण्याचा पाप देखील या भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाने केलेला आहे. आणि म्हणून माझी आपणा सगळ्यांना विनंती आहे की आपण सगळ्यांनी पूर्ण ताकदीनं हे सरकार घालवण्याशिवाय मित्रांनो आपल्याला दुसरा पर्याय. MIDC, नवीन उद्योग, या भागातल्या तरुणांना हाताला काम, किसन कथोरे कमी पडले, लोकांची निराशा आली. पण हे काय झालं, याचं मूळ आहे यांचं धोरणच चुकीचं आहे. महाराष्ट्रातनं 17 प्रकल्प महाराष्ट्राच्या बाहेर गेले. गुजरातला जे प्रकल्प गेले त्याविषयी यांनी तोंडातनं अवाक्षर काढलं. गुजरातमध्ये फॉक्सकॉन नावाचा प्रकल्प केला, 1.5 लाख पोरांच्या हाताचं काम गेलं. काल परवा मोदी साहेबांनी बडोद्याच्या जवळ एका प्रकल्पाचं उद्घाटन केलं. टाटा एअरबस, टाटा आपली पुण्याची, एअरबस फ्रान्सी. मिहानला, विदर्भात, नागपूरला हा प्रकल्प येणार होता. 21,000 कोटी रुपयाची गुंतवणूक होती. 7-8 हजार पोरांना नोकऱ्या लागल्या असत्या.
तो प्रकल्प यांनी खेचून गुजरातमध्ये बडोद्याच्या जवळ नेला. परवा मोदी साहेबांनी उद्घाटन केलं. भूमिपूजन नाही, उद्घाटन चालूही झाले. 21-22 हजार कोटीची गुंतवणूक झाली. 7-8 हजार पोरांना नोकऱ्या पण लागल्या. महाराष्ट्राच्या हातात काही काम नाही. महाराष्ट्रातली बेकारी सतत वाढते. 21 ते 35 वर्षाच्या वयोगटातल्या तरुणांची बेकारी मित्रांनो 30% आज गेली. कधी नव्हे एवढी बेकारी महाराष्ट्रात वाढलेली आहे. त्याचा दुष्परिणाम कायदा आणि सुव्यवस्थेवर भविष्यात होईल यात काही शंका नाही. आणि म्हणून महाराष्ट्राच्या वेग प्रगतीचा हा मंदावलेला आहे. या युतीच्या काळात महाराष्ट्राने बरीच पिछाडीवर महाराष्ट्र गेलेला आहे. मी 2च उदाहरणं दिली. दरडोई उत्पन्न महाराष्ट्राचं 99ला मी राज्याचा अर्थमंत्री झालो तेव्हापासून 14 सालापर्यंत महाराष्ट्र देशामध्ये 3ऱ्या-4थ्या क्रमांकावर कायम असायचा. गुजरात 7व्या, 8व्या, 9व्या क्रमांकावर असायचा. पण जेव्हा मोदी साहेब दिल्लीला बसले आणि देवेंद्र फडणवीस साहेब मुंबईला मुख्यमंत्री झाले त्यानंतर फक्त 2 वर्षात गुजरात 7व्या, 8व्या, 9व्या क्रमांकावर असणारा महाराष्ट्राच्या वर गेला. 5व्या नंबरला आला. आम्ही 6व्या नंबरवर आलो. आज दरडोई उत्पन्नात महाराष्ट्र 11व्या नंबरला देशात गेलेला आहे. आमचा दरडोई उत्पन्न गुजरातपेक्षा कमी आहे. याचा अर्थ असा की गुजरातची माणसं जास्त श्रीमंत झाली, आम्ही गुजरातच्या तुलनेने कमी श्रीमंत झालो. दरडोई महाराष्ट्राचं उत्पन्न कमी झालं. हे परिणाम हे यांच्या चुकीच्या धोरणानं, चुकीच्या अर्थनीतीनं झालेले आहे. मुरबाडकरांनी याचा विचार केला पाहिजे. पाड्यावर, वस्तीवर, ज्या ज्या ठिकाणी आमचे आदिवासी समाज राहतो, कल्याणचा ग्रामीण भाग असेल, मुरबाडचा ग्रामीण भाग असेल, बदलापूर शहर असेल, अंबरनाथचा ग्रामीण भाग असेल, वांगणीचा भाग असेल, या भागातल्या सगळ्या माणसांच्या याच समस्या आहेत. नागरी समस्या सुटल्या नाहीत हा पुढचाच प्रश्न. आणि म्हणून आपल्या सर्वांना महाराष्ट्र यांनी कसा चालवला याचा थोडक्यात गोषवारा देण्याचा मी प्रयत्न केलेला. भ्रष्टाचारात तर एवढे पुढे गेलेले आहेत की जालन्यावरून नांदेडला एक रस्ता काढलाय. मागणी कुणाचीच नाही, यांनीच ठरवलं इकडून रस्ता काढायचा. 11,000 कोटीचं टेंडर 15,000 कोटी. अलिबाग पासून विरारकडे नवा कॉरिडॉर करायचं म्हणतात. 20,000 कोटीचं टेंडर 26,000 कोटी. माझ्याकडे एक पेठ नाका आहे आमच्या सांगली जिल्ह्यात. तिथून सांगलीला जाणारा रस्ता 600 कोटीचा रस्ता टेंडर नितीन गडकरींनी काढलं. 48% बिलोने गेलं. 750-700 कोटीचं काम 300-350 कोटीत होते. पण महाराष्ट्र सरकारने काढलेलं टेंडर 37% अभावने जातं, 35% अभावने जातं, 20% अभावने जातं. याचा अर्थ जाहीर आहे की फुगवून टेंडर घेणे आणि त्यानंतर तेच पैसे चलनात वापरण्याचं काम करणे. त्यामुळं निवडणुकीमध्ये भरमसाठ खर्च जो समोरच्या बाजूने व्हायला लागलेला आहे त्याचं मूळ कारण आहे तुमच्या माझ्या खिशातल्या करातनं यांनी मजा मारली आणि त्यातनं जे पैसे उभे राहिले त्यातनं पुन्हा आमच्या अंगावर यायला प्रयत्न करतायत. आणि महाराष्ट्रातल्या जनतेला जर कोणी विकत घ्यायचा प्रयत्न करत असेल तर मला विश्वास आहे की महाराष्ट्रातली जनता सुजाण आहे. मगाशी कोणीतरी सांगितलं बदलापूरला येऊन लोकांना दमदाट्या करायला आता सुरुवात झालेली. आता दमदाट्या करायला सुरुवात झालेली असेल तर खरं म्हणजे पूर्वी अशी काय पद्धत नव्हती. सगळंच हातातनं सुटायला लागले म्हटल्यावर आता समोरच्या बाजूने आमच्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना मोठमोठ्या नावाचे प्रसिद्ध असणारे, कुप्रसिद्ध अर्थात असे गुंड येतात आणि दमदाटी देऊन जातात. पोलिसांना माझी विनंती आहे, पोलीस प्रशासन जर ऐकत असेल तर दिवस बदलत आहेत. 5च दिवस त्यांचे राहिले. परत पुढे झालं तर मला विचारायला माझ्याकडे येऊ नका, परत घोटाळा होईल. त्यामुळं समान राहा. आमचं काय म्हणणं नाही की आमच्या बाजूनच तुम्ही वागलं पाहिजे, पण प्रामाणिकपणाने बॅलन्स व्ह्यू हा पोलीस अधिकाऱ्यांनी घ्यावा अशी मी त्यांना नम्रतेनं विनंती करतो.
खरं म्हणजे आपल्या सर्वांना माझी विनंती आहे की आम्ही महाराष्ट्रभर मी फिरून आलोय, महाराष्ट्रात आपलं सरकार येईल याच्यात माझ्या मनात काही शंका नाही. राहुल गांधी, शरद पवार साहेब आणि उद्धव ठाकरे साहेब यांनी एक पंचसूत्री महाराष्ट्रात जाहीर केली. त्यातले 2-3च मुद्दे मी सांगतो. महालक्ष्मी योजना आमचं सरकार आल्यावर आम्ही सुरू करणार. प्रत्येक महिलेला महिन्याला, गरीब महिलेला महिन्याला 3,000 रुपये द्यायचं धोरण आम्ही स्वीकारणार. कुणाची पत्नी माहेरी जात असेल तर एसटीचं तिकीट फुकट, माहेरून सासरी आली तरी फुकट आहे. नाही तर तुम्ही म्हणाल रणवे फुकट आहे का? आमच्या महाराष्ट्रातल्या सगळ्या आया बहिणींना प्रवास करायला एसटीचं तिकीट घ्यावं लागणार नाही अशी व्यवस्था आम्ही महाराष्ट्रात करणार आहोत. कर्जमाफी मागच्या वेळी उद्धव ठाकरे साहेब पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले त्यावेळी 2 लाखापर्यंतची कर्जमाफी आम्ही केली. आता यावेळी पुन्हा सरकार येईल त्यावेळी सगळ्या शेतकऱ्यांनी पिकवलेल्या मालाला मागच्या 3 वर्षात 2.5 वर्षात काही दर मिळाला नाही. सोयाबीन खाली, कांदा खाली, कशालाच दर मिळाला नाही. शेतकरी अडचणीत आलाय. म्हणून आम्ही ठरवलेलं आहे की सत्तेत आल्यावर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना 3 लाखापर्यंतची कर्जमाफी आम्ही आल्या पहिला निर्णय आमचा तो असेल. आपण सगळ्यांनी या निमित्ताने एक महत्वाचा आणि शेवटचा मुद्दा मी सांगतो की मोदी साहेबांनी लोकसभेच्या आधी जाहीर केलं की 5 लाखची गॅरंटी, आरोग्याची गॅरंटी. म्हणजे तुम्ही ते कार्ड घेऊन गेला हॉस्पिटलला तर हॉस्पिटलवाले तुम्हाला बिल लावणार नाही, फ्री. असं कोण आहे का इथं की ज्याचे नातेवाईक भारतीय जनता पक्षाचे कोणी कार्यकर्ते ज्यांना फ्री मिळालं असं ऐकू येत असलं तरी हात वर करून सांगा. माझी 47वी 48वी सभा असेल, एकाही सभेत महाराष्ट्रात कुणी हात वर केलं नाही. पण आमचं महाविकास आघाडीचं सरकार आल्यावर आम्ही ठरवलं की महाराष्ट्रातल्या गोरगरीब कुटुंबांना कधी धास्ती वाटली नाही पाहिजे की मला काही झालं तर मी ठाण्याच्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये, मुंबईच्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये कसा जाऊ. आणि म्हणून एका कुटुंबात 5 ते 6 लोक असतात असं गृहीत धरून आम्ही महाविकास आघाडीच्या वतीनं गरीब माणसांच्या घराच्या कुटुंबांना 25 लाखाच्या विम्याची गॅरंटी घेण्याचं काम करणार. तुम्ही ते कार्ड घेऊन गेला तर तुम्हाला कुठलाही मोठा ब्रिज कॅन्डी हॉस्पिटल, बॉम्बे हॉस्पिटलमध्ये गेला तर तुम्हाला कोणी अडवणार नाही, कारण तुमच्या खिशात ते कार्ड असेल. आणि म्हणून आपल्या सर्वांना माझी विनंती आहे की उद्याची निवडणूक आपल्याला जिंकायची. सुभाष पवारांच्या मागे गोटीराम पवारांची परंपरा आहे. सुभाष पवारांनी लोकांचं प्रतिनिधित्व करून चांगला अनुभव जिल्हा परिषदेच्या राजकारणात आणि तिथल्या कामाचा घेतलेला आहे. आज पवार साहेबांच्या मागे गोटीराम पवार साहेब कायम अखंडपणाने राहिलेले, निष्ठेनं कायम गोटीराम पवार साहेबांनी पवार साहेबांच्या मागे त्यांची ताकद उभा करण्याचा जेव्हा जेव्हा प्रसंग येईल तेव्हा काम केलेलं आहे. आणि म्हणून आज ज्यावेळी सुभाष पवार कोरोनामध्ये अत्यंत आजारी होते, कोरोनामध्ये अत्यंत सिरियस होते, त्यावेळी सकाळ संध्याकाळ फोन करत होतो माहिती आहे. शरद पवार साहेब यांच्याकडून सतत फोन गोटीराम पवार साहेबांना. आज त्याच सुभाष पवारांना शरद पवार साहेबांनी या मतदारसंघात उमेदवारी दिलेली आहे. तुम्ही सगळ्यांनी आपल्या उद्याच्या 20 नोव्हेंबरला महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून त्यांच्या मागे आपले आशीर्वाद उभा करा. तुतारी वाजवणारा माणूस हे आमचं चिन्ह आहे. मुरबाडचे सुपुत्र, मुंबईचे शिल्पकार श्रीमंत नाना शंकर शेठ यांचं मुरबाडला अजूनपर्यंत स्मारक झालेलं. मी आपल्याला सांगतो, आपलं सरकार आल्यावर शरद पवार साहेबांच्या आणि उद्धव साहेबांच्या हस्ते या ठिकाणी त्या स्मारकाचं भूमिपूजन करण्याचं काम आपण सगळे करणार आहोत. वेळ बराच झालाय, मलाही पुढे जायचंय. मला इथून विक्रमगडला जायचंय, तिथून नाशिकला पोहोचून नाशिकहून विमान घेऊन नागपूरला जाऊन तिथून 2 तासाचा प्रवास करून तुमसर भंडारा जिल्ह्यात जायचंय.
त्यामुळे मला मर्यादा आहे. माझं एकच शेवटचं जाताना काम करा. पुरुषांनी काम केलं पाहिजे. घरी गेलं की विचारतील इतका वेळ कुठं होता. त्यांचं तेवढं समाधान करा. पत्नीला बोलवा, आईला बोलवा, बहिणीला बोलवा, मावशीला बोलवा, वहिनीला बोलवा. तुमचं मोठं घर असेल, जॉईंट फॅमिली असेल तर सगळ्यांना बोलवा आणि महिलांची मीटिंग घ्या आणि महिलांना सांगा की सध्या सरकार तुम्हाला 1500 रुपये महिन्याला देते. ह्यो बाबा आला होता, तो म्हणत होता महिन्याला 3000 रुपये देतो. आपल्याला तिकडे जायला पाहिजे. ही भूमिका घराघरात तुम्ही सांगा आणि मी आपणाला वचन देतो या सगळ्या व्यवस्थेतून आपणाला चांगली सेवा देण्याचं काम हे सुभाष पवारांच्या माध्यमातून आम्ही सगळे करू. या मतदारसंघात तुम्ही परिवर्तन करून दाखवा. तुमच्या जीवनात परिवर्तन करून सुभाष पवारांच्या मार्फत, उद्धव ठाकरे साहेबांच्या मार्फत आणि शरद पवार साहेबांच्या मार्फत आणि काँग्रेसच्या नेतृत्वाच्या मार्फत या मतदारसंघात मग अगदी वर इकडं कल्याण पासून नगरला जाणाऱ्या रस्त्यापासून सगळेच प्रश्न तुमचे सोडवण्यासाठी आम्ही तुम्हाला साथ देऊ एवढाच विश्वास या निमित्ताने व्यक्त करतो आणि पुढे जाण्यासाठी आपल्या सगळ्यांची रजा घेतो. सभा संपलेली नाहीये, सभा अजून संपलेली नाहीये, त्यामुळे